महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होतो. मित्रांनो, मला अमरावती महानगरपालिकेमध्ये सध्या जनतेचा वाली कोण हा प्रश्न पडलेला, हा गंभीर प्रश्न मला पडलेला आहे. कारण अमरावती महानगरपालिकेमध्ये 3 ते 4 वर्षापासून नगरसेवकाचे इलेक्शन हे ड्यू झालेले आहे. त्यामुळे तिथे महापौर नाही आणि संपूर्ण यंत्रणा ही प्रशासकीय याच्यावरती सुरू आहे. सध्या प्रशासकीय अधिकारी ते संपूर्ण नियंत्रण व्यवस्था हे चालवत आहे. पण अशामध्ये जनतेचा वाली कोण? तिथे महापौरच नाही आहे, तिथे नगरसेवक नाही आहे. तर मग जनतेने आपल्या तक्रारी द्यायच्या तर कोणाकडे द्यायच्या? प्रत्येक वेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोन केले ते स्विच ऑफ असतात, त्यांना ते कुठले आन्सर देत नाही, कुठले उत्तर देत नाही. मग जनतेच्या याचं हे कोण? मग तुम्ही जेवढ्या दिवस तुम्ही नगरसेवकाचे इलेक्शन ड्यू केले, तिथे महापौर नाही, तेवढ्या दिवसाचा टॅक्स तुम्ही अमरावतीच्या जनतेला माफ करता का? त्यात तुम्ही त्यांना जर सुविधा देऊ नाही शकून राहिले तर मग त्यामध्ये तुम्ही त्यांना टॅक्सचं ते माफ करता का? नाही करत ना. मग त्यांना त्याच्या सुविधा पण त्यांच्या भेटायला पाहिजे ना. मित्रांनो, आज अमरावतीमध्ये आपण बघताय पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, नद्या नाल्यांना पूर येत आहे. अमरावतीमध्ये काही परिसरामध्ये, काही कॉलन्यांमध्ये आम्ही आज सर्वे केला SMR ग्रुप तर्फे आमच्या, तर आम्हाला असं दिसून आलं की ऍक्च्युअल मध्ये रस्ते आहे की रस्त्यात गड्डे आहे की गड्ड्यामध्ये रस्ते आहे. संभ्रमात आहे पूर्ण टोटली. म्हणजे असं रस्ता आहे की तिथे गड्डे झालेले आहे, त्याच्यामध्ये मुरुम टाकण्याची साधी पर्यायी व्यवस्था मनपाकडे नाही आहे. त्यांचे प्रशासकीय अधिकारी कुंभकर्णी झोपेमध्ये गेलेले आहे. नगरसेवक नसल्यामुळे जनतेने आपले प्रश्न मांडायचे तर कोणाकडे मांडायचे हे कळत नाही आहे. दुसरी गोष्ट घ्या तुम्ही अमरावतीमध्ये पार्किंगची व्यवस्था. मनपा समोर खूप मोठे हे म्हणजे बिकट समस्या आहे. जर मनपाला खरोखर मूलभूत सुविधा जर द्यायच्या ना अमरावतीच्या जनतेला. दुसरी गोष्ट आहे पार्किंगची व्यवस्था. आज अमरावतीमध्ये पार्किंगची व्यवस्थेसाठी तुम्ही जर कोणत्या मार्केटला तुम्हाला जायचं आहे तर तिथे तुम्हाला गाडी पार्क करायसाठी नाही. आणि दुसरं आपला पोलीस प्रशासनाची जी ट्रॅफिक व्यवस्था आहे, नागरिकांनी जर गाडी कुठेही लावली तर ते त्यांचे पथक येतात, ते गाडी उचलून घेऊन जातात, त्याला 750 रुपये कंपल्सरी दंड करतात ते. अरे म्हणजे चीज भी हमारी पट भी हमारी. मग नागरिकांनी जायचं कुठे? मरायचं की काय करायचं काय समजत नाही आहे. अमरावती शहराला काय झालेलं आहे ते. आयुक्त साहेबांनी, मी तर म्हणतो पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि मनपाचे काही अधिकारी यांनी आपसात एक मीटिंग घ्यायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि ट्रॅफिकवाल्यांकडे नुसतं त्यांना गाड्या उचल्याशिवाय कुठला धंदा राहिलेला नाही आहे. ते शाळा कॉलेजचे मुलं असतात, त्यांना ट्युशनला जायचं असते, कोणाला अर्जंटची असते, कोणते ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना दवाखान्यामध्ये जायचं असते, लेडीज असतात. आणि हे आज तुम्ही चौकामध्ये बघताय ट्रॅफिक व्यवस्थेवाले हे ट्रॅफिक नियोजनामध्ये नाही लागलेले आहे, तर ते एका साईडला उभे राहून नुसतं त्यांच्या वसुली पथकामध्ये लागलेले आहे. आपण प्रत्येक चौकात तिथे तुम्ही हे करू शकता, बघू शकता. मग नागरिकांना काय नुसतं तुम्ही भेटीस धरायचा का? ठेका घेतलेला आहे का? मनपाने पार्किंगची व्यवस्था करून द्यावं, नागरिक तिथे गाड्या लावतील आणि ते त्यांचेवाले जे खरेदीचे व्यवहार असतात ते मार्केटमध्ये जाऊन करतील. पण पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आणि ट्रॅफिक व्यवस्थेच्या याच्या काय म्हणतात त्याला हुकमी राजवट असल्याप्रमाणे गाड्या उचलून न्यायच्या धंद्याप्रमाणे त्या नागरिकांनी काय करायचं कळत नाही आहे. तसंच आमच्याकडे अनेक नरहरी नगर म्हणून एक परिसर आहे राजापेठमधील, तिथील आमच्याकडे काही तक्रारी आल्या म्हणून आज आम्ही तिथला पण सर्वे केला. तिथे अक्षरशः रोड आहे की नाही आहे की रस्त्यामध्ये पूर्ण गड्डे झालेले आहे. तिथे पथदिव्यांचा प्रॉब्लेम आहे. तर असं वाटतं की आपण कुठे धार्मिकच्या याच्यामध्ये, आदिवासी लोकांच्या याच्यामध्ये आपण तिथे आलो की काय, तर असं वाटायला लागतंय. त्या एरियातले नागरिक म्हणजे तिथे टॅक्स भरत नाही, काही करत नाही. मग त्यांना का प्रशासकीय व्यवस्थेने त्यांना त्या मूलभूत सुविधा हे करून द्यावं ना. आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे पेमेंट बरोबर 1 तारीख झाली की मिळतंय ना. जनतेच्या पैशाच्या टॅक्सच्या भरोशावरच तुमचे पेमेंट होतात, सगळ्या गोष्टी होतात. मग त्या जनतेला तुम्ही का वेटीस धरून आले, का अशा गोष्टी घडून आल्या मला हे कळत नाही आहे. आणि हे तर जाऊच द्या, मी तर म्हणतो सगळ्या डिपार्टमेंटनी आपसात एक त्यांची मीटिंग घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक मनपाचे अधिकारी, दुसरे तुमचेवाले ट्रॅफिक व्यवस्थेवाले पोलीस अधिकारी, तिसरे तुमचे महावितरणचे अधिकारी, जे इलेक्ट्रिसिटीचे बोर्ड आहे. इतका गलतान कारभार आहे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सारखा, तर गलतान कारभार मी बघितलाच नाही. आज सगळ्यात जास्त वसुले त्यांच्याकडे होतात. आज बिल नाही भरलं तर 3 तासात तुमची लाईन कट होते. 3 तासाच्या वर झालं तर ते तुम्हाला म्हणजे इंटिमेशन देऊन टाकते तुमची लाईन कट होणार आहे. पण तुम्ही त्यांना सुविधा नाही देऊन राहिले. आज त्या तुम्ही आम्ही सर्वे केल्यानंतर ते आम्हाला असं कळलं कित्येक जागी असे जिवंत दारा लोकांच्या घरावरून गेलेले आहे. त्या हटवण्याचे काम, त्यात पाईप पण नाही टाकू शकत ते. म्हणजे एखाद्या चुकीने हात लागला त्याला तर त्याची जीवितहानी झाल्याशिवाय त्याला कोणी काही जबाबदार नाही. अमरावतीची पूर्ण महावितरण कंपनी राम भरोसे चाललेली आहे. त्या डीपी मध्ये किटकॅट नाही आहे. तिथे त्यांचेच वायरमन स्वतः आम्हाला सांगतात की साहेब आम्ही काय करायचं. आम्ही साहेबांना सांगितलं, आमच्याकडे त्याची व्यवस्था नाही आहे. अरे मग एवढाला पैसा येतो जातो कुठे? हा एवढा मोठा तुमचा फंड येऊन बसलेला आहे अमरावतीमध्ये. अंडरग्राऊंड साठी MSCB डिपार्टमेंटसाठी किती फंड आला? त्यांच्या सिनियर इंजिनियरनी आम्हाला अभियंत्यांनी सांगायला पाहिजे का तुमचे कामं रखडलेले आहे, का तुमचे फक्त तुम्ही आमदार खासदार यांच्या घराचे समोरचे रस्ते बनवायचा का ठेका घेतलाय. आम जनता
आतमध्ये कॉलन्यांमध्ये जाऊन बघा, स्लम एरियामध्ये जाऊन बघा, त्यांच्या घरावरून ते तारा गेलेले आहे. आज जर ते घरातली कोणी लेडीज जर कपडे वाळू घालायला आली आणि ती जर तिला चिपकली तर तिची जीवितहानी होणं हे 100% ठरलेलं आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा एक संगोपन करून महानगरपालिकेत नुसतं आमसभा घेतात. काय झालं की महिन्याला या आमदारांनी आमसभा घेतली, त्या आमदारांनी आमसभा, अरे आमसभा घेऊन करता काय? सगळ्या डिपार्टमेंटला तिथे बोलावा, सगळ्यांची सांगड घाला त्याच्यामध्ये, त्या महावितरणला तुम्ही बोलावा आणि तुमचं एक चांगलं नियोजन करा. काय होतं आपल्या अमरावतीमध्ये? पहिल्यांदा रस्ते बनवतात, त्याची निधी सगळं आल्या की त्याच्या पहिले रस्ते बनवतात, नंतर मग लगेच त्याच्यावरती काय ते गटर सिस्टीम आले येतात, तो रस्ता खोदून काढतात पूर्णचा पूर्ण. म्हणजे की मुगलाई लागली, जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करायचा तुम्ही ठेका घेतलाय का? आणि ती जनतेला कळत नाही असं तुम्हाला वाटतंय का? चुकीचं आहे. याच्यावरती तुम्ही पहिले तुमचं काम करायचे, तुमचे सरकारचं हे आहे ना, तर तुम्ही सगळ्यात पहिले त्याच्यावरती तुम्ही एक नियोजन पद्धती बनवा की आपल्याला पहिले इथे हे करायचं आहे, इथून आपल्याला केबल टाकायची आहे, पहिले ते केबल टाकून घ्या, त्यानंतर त्याच्यावर रस्ते बनवा, त्यानंतर त्याचं डांबरीकरण करा. ना की पहिले डांबरीकरण करा, उलटा चोक उटवाल कुटाटे असे कामं करून राहिले तुम्ही सगळ्याचे सगळे. काय होतं? पहिले रस्ते बनवून राहिले, त्यानंतर मग तिथे तो केबलवाला येतो, तो वेगळं त्याचं खोदून काढतो, तो गडरवाला येतो त्याचं ते खोदून काढतात. ते गडर सिस्टीम केली, ते कोट्यावधी रुपयाचं अमरावतीमध्ये बोपूर्स केलेलं आहे अमरावती महानगरपालिकेने. आज जेवढं गडरचे पाईप अमरावती याच्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही गडर सिस्टीम मध्ये, एक तरी पाईपलाईन त्यातली सुरू आहे का? मला सांगा ना तुम्ही. छोटी छोटी पाईप, त्यात 1 फुटाचा पाईप आहे तो, आणि एवढी मोठी ते गटर. नुसतं सगळ्याचा सगळा पैसा हा कोणाच्या घशात गेला आणि बिचारांना काय ते भेटलं. नागरिकांशी अशी धोकाधडी करून मोठे पाईप नाही टाकता आले तुम्हाला. तुमच्यापाशी इंजिनियर्स नव्हते, टेक्निकल पॉईंटसाठी तुम्हाला समजायला कोणीच नाही आहे. फक्त स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी असले धंदे करून राहिलेले आहे आणि जनतेची लूट करून राहिले अमरावती महानगरपालिकेमध्ये. या गोष्टी चालणार नाही. आज नगरसेवकाचे इलेक्शन आहे, महानगरपालिकेमध्ये महापौर असला तर त्या महापौराला मी जातीने जाऊन तिथे म्हणू शकतो की तुम्ही आमच्या लोकांमधून निवडून गेले, नगरसेवकाच्या थ्रू निवडून गेलेले आमचे महापौर आहेत, आम्ही तुम्हाला हक्कानं म्हणू शकतो. आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी का म्हणून जावं? हे लोकशाही आहे ना, हे इलेक्शन पद्धती आहे ना. मग तुम्ही 4 वर्षापासून नगरसेवक इलेक्शन का ड्यू करता हो तुम्ही? म्हणजे तुम्हाला काही भीती वाटत आहे का? सरकारला पण काही भीती वाटत आहे का की आपलं फेवरचं मुबलक वातावरण नाही म्हणून इलेक्शन अजून लेट करायचे? असं जर असेल तर लोकशाही हे पूर्णतः जिवंत राहिलीच नाही. मग तर असंच म्हणावं लागेल आम्हाला. कशासाठी लेट एवढं 4-4 वर्ष आणि मुबलक आपलं वातावरण येईल तेव्हाच आपण इलेक्शन घ्यायचे? अरे निडरपणे करा, जनतेची सेवा करा, ती जनता तुम्हाला भरभरून देईल, भरभरून आशीर्वाद देईल ते. आता हे धंदे सोडा, कमीत कमी त्या जनतेला मूलभूत हे द्या, मूलभूत सुविधा द्या. अमरावती महानगरपालिका 1983 झाली ते स्थापन झालेली आहे. त्या मानाने 1983 पासून अमरावतीचा काय विकास झालेला आहे? फक्त लीडर लोकांचे घरं मारून राहिले तुम्ही, फक्त हे करून राहिले. एक तर तुमचा तो एक साधा प्रश्न आहे हो, त्या राजापेठच्या उड्डाणपुलाचा आम्ही सर्वे केला. राजापेठच्या उड्डाणपुलाचा सर्वे केल्यानंतर तिथे जर एक सिंपल पाणी आलं ना, जास्त असं तर 1-2 तास जर चांगलं पाणी आलं ना, तर त्या अंडर बायपास मध्ये पूर्ण स्विमिंग टँक बनून जातो आणि त्या नागरिकांना कळत नाही की यातून गाडी काढायची तर कशी काढायची. एखादा पेशंट जर आला ना अँब्युलन्स मध्ये टाकून त्याला अंडर बायपासनी जायचं असलं ना, तर त्याला हार्ट अटॅक येऊन तो तिथे मरेल, जीवितहानी होईल त्याची, पण तो त्या तिथून खालून जाऊ शकत नाही. परत खालचं ते जाऊ द्या. त्या राजापेठ उड्डाणपुलाचा आम्ही पूर्ण सर्वे केला. वरून जरी जायचं असेल आता तिथे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, 2 व्हेकल आपसामध्ये टकरावल्या. जसं ते रेल्वेचं क्रॉसिंगचं हे होतं त्यानंतर जो टर्निंग आहे तुमचावाला तो 90 डिग्री मध्ये तुम्ही तिथे घेतलेला आहे. वाटत नाही का काहीच तुम्हाला? एवढं मोठं खरबो रुपयाचे कामं जनतेच्या पैशातून तुम्ही करून राहिले, तर कमीत कमी त्याचं टेक्निकली व्यवस्थित इंजिनियरच्या हातून ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. नुसतं कामं लवकर करा, पण ते कसल्या टाईपचे कामं करा आणि एकदा जनतेच्या हवाली करा. हे धंदे नाही चालणार, हे खूप चुकीचं होत आहे. तो स्विमिंग टँक कशाला बनवून ठेवला? त्यातून जर 2 घंटे पाणी आलं तर ते पाणी बाहेर काढायसाठी तिथे कमी कमी मोटार्स लावून, तुम्हाला हे नव्हतं कळत तिथं अंडर बायपास बनवायचं, त्यातलं पाणी कुठे जाईल त्याचं तुमच्याकडे काही प्रयोजन नव्हतं. आज जनतेला फोन करावा लागतो तिथं महानगरपालिकेत की साहेब इथे पाणी भरलेलं आहे, ज्यातून ट्रॅफिक न्यायचं तर कसं न्यायचं, किंवा एखादं जीवानं मरेल तेव्हा कुठं ते तिथे येतात आणि त्यातलं पाणी काढायलाच कमीत कमी पूर्ण रात्र लागून जाते. का तुमच्यापाशी नियोजन नव्हतं? तुमच्यापाशी काहीच नव्हतं का? मग काही नाही तर तुम्हाला काय अधिकार आहे? काय अधिकार काय तुम्हाला जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायचा? आता सोडा हे धंदे. आम्ही सगळ्या अमरावतीतल्या जे मूलभूत सुविधा आहे जनतेच्या, आम्ही त्याचा सर्वे करून तुम्हाला चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण ते बघून घ्यावं आणि लवकरात लवकर इलेक्शन व्हायला पाहिजे. जनतेमधून निवडून गेलेले नगरसेवक महानगरपालिकेमध्ये बसायला पाहिजे. त्यांचा एक लोकशाहीमधून निवडून गेलेला महापौर तिथे असायला पाहिजे. असं असेल तरच ते लोकशाही आम्ही त्याला म्हणू, नाही तर तुमची मी तर म्हणतो मग असेल तर बस हुकुमशाही. अरे महाराष्ट्रात लोकशाही तर दूरच राहिली, हुकुमशाही नाही हिटलरशाही सुरू झालेली आहे. जसं हिटलर होता ना तशी हिटलरशाही आहे, हुकुमशाही पण नाही आहे. आता हे बंद करा, नाही तर जनता क्रांतीच्या मार्गाने आपले हक्क हिरावून घेऊ शकते.
एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता तरी वटणीवर या लोकांच्या खूप साऱ्या जनतेच्या आमच्याकडे तक्रारी येऊन राहिलेल्या आहे. आता आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडावा लागेल आणि आम्हाला पण त्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. एवढंच सांगून मी तुम्हाला माझे 2 शब्द संपवतो. आणि मला याच्यावरती मला प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून जोपर्यंत कमीत कमी नगरसेवक इथे बसत नाही, महापौर बसत नाही, तोपर्यंत मला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हे अपेक्षा आहे. नवीन अमरावतीच्या आयुक्त आलेले आहेत, आणि या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे 15 दिवस, आणि नेमक्या नागरिकांना कुठे काय त्रास जात आहे, कुठं काय होत आहे. नुसतं तिथे भोपनदेशाहीपणा गरम कोणी जर नुसतं ते बैठका घेऊन तिथे किंवा ते लोकांना दाखवण्यासाठी तमाशा करून हे करत असेल, त्याला काही अर्थ नाही आहे. त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुमचेवाले प्रत्येक एरियामध्ये कॅम्प राबवायला पाहिजे. नागरिकांच्या काय मूलभूत सुविधा त्यांना द्यायला पाहिजे ते तुम्ही राबवायला पाहिजे. तुम्ही ब्लिचिंग पावडरचे वाटप करायला पाहिजे. अमरावतीमध्ये आरोग्य विभाग का झोपी गेला आहे का कुंभकारणी झोपी गेलेला आहे? ब्लिचिंग पावडरचे वाटप करायला पाहिजे, फवारे मारायला पाहिजे. डेंग्यूच्या साथ, याच्या साथ, त्याच्या साथ सगळं सुरू आहे अमरावतीमध्ये. नागरिक ते फेस करत आहे. कमीत कमी आता तरी नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा द्या. SMR टीम याचा पूर्ण पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.